नमस्कार मंडळी, पल्लवीज किचन कट्टामध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सर्वांना खूप आवडणारा आणि सर्वात मस्त असा ढाब्यामध्ये बनवणारा पंजाबी पद्धतीने बनवलेला बटाट्याचा पराठा। ढाब्यामध्ये कसा मस्त फुगणारा आणि खूप बटाट्याचे सारण घातलेले तसे पराठे आपण पाहूया। पहिल्यांदा जो बनवेल त्याला आपण मस्त जमतील असे टम्म फुगणारा आणि खुसखुशीत असा। सर्वात आधी पराठ्यांची कणिक मळून घेऊया। त्यासाठी पराठीत 2 मोठे चमचे गव्हाचे पीठ घेतलेले आहे। पराठे खरपूस व्हावे म्हणून त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे 4 चमचे पोहे खाण्याचे बेसन पीठ, चवीपुरतं मीठ आणि पराठे लाटताना फुटू नये त्यासाठी यामध्ये तेलाचे मोहन दिल्यामुळे पराठा खुसखुशीत होतो। आता आपल्याला हे सगळे व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे। त्यामुळे कणिक एकसारखी मऊसूत अशी भिजवली जाते आणि पराठे लाटताना अजिबात फुटत नाही। तेल लावून झाल्यावर त्यात थोडे थोडे पाणी घेऊन घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे। नेहमी कणिक भिजवतो तशी आणि थोडे हाताला तेल घ्यायचे आहे आणि परत ते कणिकला लावून घ्यायचे आहे। याने कणिक मऊ होते। बघा, आपली कणिक भिजवून झालेली आहे। खूप सैल पण नाही आणि घट्टही नाही, अशी मऊसूत अशी भिजवून झालेली आहे। आता तिला थोडे तेल लावून आपण झाकून 15 ते 20 मिनिटं मुरत ठेवूया। कणिक मुरते आहे तोपर्यंत आपण बटाट्याचं सारण करून घेऊया। त्यासाठी मी 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेऊन सोलून घेत आहेत। बटाटे थोडे थंड हवेत नाही तर गरममुळे बटाट्याला पाणी सुटते, त्यामुळे पराठा व्यवस्थित लाटला जात नाही। आता आपण बटाटे किसून घ्यायचे आहेत। बटाटे किसून घेतले की त्यामध्ये बटाट्याचे तुकडे राहत नाही आणि पराठ्याचं सारण मऊ होतो आणि पराठा लाटताना फुटतही नाही। अशा प्रकारे आपले सर्व बटाटे किसून झालेले आहेत। यामध्ये आता अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, इथे मी 1 इंच आलं, 4-5 लसूण पाकळ्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे। त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून बडीशेप पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर, अर्धा टीस्पून धणे पावडर, अर्धा टीस्पून चाट मसाला, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स, अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून कश्मीरी लाल तिखट। कश्मीरी लाल तिखटामुळे छान कलर येतो। कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ। वरील सर्व साहित्य टाकून झाल्यावर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। बघा कसा मस्त गोळा तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपले बटाट्याचे सारण तयार झालेले आहे। आता आपल्याला ज्या साईजचे पराठे हवे आहेत त्या साईजचे आपण गोळे करून घेणार आहोत। हे बघा, मोठे 7 गोळे तयार झालेले आहेत। ढाबा स्टाईल पराठा तयार करत आहोत। सुद्धा मस्त भिजली गेली आहे। हिला एकदा चोळून घेऊया। कणिकचा गोळा घेऊन आपण सारणाचा जेवढा गोळा बनवला आहे त्यापेक्षा छोटा गोळा कणिकचा घ्यायचा आहे। या गोळ्याला चांगले पीठ लावून घ्यायचे आहे, थोडेसे लाटून घ्यायचं। तुम्ही जर अशा पद्धतीने उंडा भरताय तर तो व्यवस्थित भरून लाटला जातो। आता त्यावर थोडं तूप लावून थोडं पीठ टाकावं। तुम्ही तुपाऐवजी तेलही लावू शकता, पण तुपाने पराठे खरपूस होतात। आपण पुरण भरतो तसे बटाट्याचे सारण भरून घ्यायचे। बघा आपण कसे व्यवस्थित भरतो आहे। नीट हलक्या हाताने भरून घ्यायचे आहे। ते व्यवस्थित भरायचे आहे, नाहीतर ते बाहेर येऊन जातं सारण लाटताना। थोडं दाब देऊन, हलक्या हाताने दाब देऊन त्याचा नीट गोलाकार गोळा करून घ्यायचा आहे। आता पीठ लावून त्याची चांगली हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे। बघा असा हलक्या हाताने हळूहळू फिरवत मग आपला पराठा पूर्ण लाटत घ्यायचा आहे। बघा गोलाकार असा पराठा तयार झालेला आहे आपला। आता गरम तव्यावर आपण शेकून घेणार आहोत। तर तव्यावर एक बाजू शेकून झाली की दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचं आहे 2 मिनिटे। आपली दुसरी बाजू झाली की आपण परत उलटवून घेणार आहोत तिला आणि शेकून घेणार आहोत। पराठा थोडा थोडा फुगत आहे, त्यावर थोडे साजूक तूप टाकून चांगला शेकून घेऊया। बघा कसा मस्त फुगत आहे पराठा। पराठ्याला आपण परत उलटून घेणार आहोत आणि त्याला बघा तो कसा टम फुगत आहे। आता त्यावर आपण साजूक तूप टाकून घेऊया चांगल्या प्रकारे आणि त्याला खालून पण चांगला शेकून घेऊया।
बघा कसा टम असा फुगतो आहे पराठा. मस्त मऊसूत असा पण दिसतोय आणि खुसखुशीत असा पण दिसतोय. असा तयार झाला आपला बटाट्याचा पराठा, टम्म फुगलेला पंजाबी स्टाईलचा. मस्त बटर टाकून तो खायला घ्या. मंडळी वाट कसली पाहताय, ताट आणा आणि खा पटापट. आणि जाता जाता तेवढे चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा बरं. धन्यवाद.